नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा मालिकेच्या आजचा जबरदस्त भाग ईश्वरी आणि अर्णव यांचाच आहे. आता दोघांचीही पुन्हा मारामारी, पुन्हा केमिस्ट्री आणि पुन्हा प्रेम सगळं काही आजच्या भागामध्ये दिसणार आहे. तर ईश्वरी आता अर्णवच्या इथे येते आणि त्याला पाठीमागून मिठी मारते आणि म्हणते की अर्णव सर, तुम्हाला माहिती आहे का, आज मला खरंच खूप हलकं आणि छान वाटतंय. मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. फायनली आपल्याला जे काही करायचं होतं ते केलं. राकेश फायनली पोलिसांच्या ताब्यात गेला आहे. खूप हलकं वाटतंय मला. इतके दिवस आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट अखेर घडली. आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला पण खूप बरं वाटतंय. आय एम सो हॅपी. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही हॅपी आहात, पण तुम्ही सोडून दुसरं कोणीतरी पण हॅपी आहे, समजलं का? तेव्हा अर्णव म्हणतो की अच्छा, मी सोडून अजून कोणीतरी हॅपी आहे का? पण जे कोणी हॅपी आहे ते मला दिसलं तर पाहिजे. हे सगळं बघण्यासाठी मला त्या व्यक्तीचा चेहरा तर दिसला पाहिजे. असं म्हणून आता अर्णव मुद्दामच ईश्वरीलाच टोमणा मारत असतो, कारण ईश्वरी अर्णवला मागूनच मिठी मारत असते. त्यानंतर अर्णवला ती म्हणते की अच्छा, तुम्ही पण ना सर जाऊ दे, असं म्हणून ती वैतागून निघून जात असते. तेव्हा अर्णव तिचा हात धरतो आणि म्हणतो की मिस इंदोर, स्टॉप स्टॉप स्टॉप, थांब, मला माहिती आहे तू पण हॅपी आहेस ते. तेव्हा आता तो तिचा हात धरायला जाणार तेवढ्यात ईश्वरी म्हणते की सर, अहो काय करताय हे, तुम्हाला कळत नाही का, माझा हात अजूनही दुखतोय, किती लागलं आहे माझ्या हाताला, आणि तुम्ही मात्र माझा हात पटकन धरताय. तेव्हा मग अर्णव म्हणतो की सॉरी, ॲक्च्युली ना खरंच मला कळलं नाही, मला ना लक्षात आलं नाही, आय एम व्हेरी सॉरी. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय, तुमच्या लक्षात नाही राहिलं? हो, असं कसं लक्षात नाही राहिलं तुमच्या? गेले 1 महिना मागचा मी हात गळ्यात घालून फिरते आणि आता कुठे माझा हात सुटला आहे, तर मला म्हणताय की लक्षात नाही राहिलं. उद्या जाऊन तुम्ही माझ्या हाताला विसरलात, मला पण विसरून जाल, मीही लक्षात नाही राहणार तुमच्या. तेव्हा आता अर्णव म्हणतो की ओ ॲक्च्युली ते पण एक आहेच. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय काय बोललात तुम्ही, ते पण आहेच म्हणजे काय? तेव्हा मला माहिती आहे तुमचं ना हे नेहमीचंच असतं, प्रत्येक वेळेला काही झालं ना की नुसतं दुसऱ्यांना टोमणे मारायचे, दुसऱ्यांना ताणे मारायचे ना, इतकंच काम तुम्हाला माहिती आहे, बाकी काही नाही माहिती तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो की काय मी सिंदूर, काय म्हणालीस तू, मला फक्त तानेच मारता येतात, मला टॉन्ट मारता येतात, असं म्हणणं आहे तुझं? अगं असंच जर केलं असतं तर मग मी त्या राकेशला जेलमध्ये पाठवलं, इतकं मोठं काम केलं मी. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो त्या क्षणाने मी राकेशला पूर्णपणे जेलमध्ये पाठवलं, आपल्या संकटमुक्त केलं आपल्या घराला, आणि तू म्हणतेस काय, तर मला फक्त ताणे मारता येतात? ते ईश्वरी म्हणते की काय सर, तुम्ही एकट्यानेच त्या राकेशला जेलमध्ये टाकलं आहे का, सांगा सांगा. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, म्हणजे मी एकटा नव्हतो त्यावेळेला, पण माझ्यासोबत आकाश होता, शिर्के होता, आणि त्याचप्रमाणे तो डॉक्टर तारा, ताराचा बाप. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय, तारा, ताराचा बाप, आणि आणि आणखी कोण होतं, सांगा ना मला, आणखी कोणी नव्हतं का तुमच्या मदतीला? तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की हो मिस इंदोर, होती, तू पण होती. तेव्हा पटकन आता तो तिचा हात धरतो. ईश्वरी म्हणते की सर काय हो, माझा हात दुखतोय आणि तुम्ही सारखं सारखं हात का धरताय माझा? तेव्हा अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, आय एम रिअली व्हेरी सॉरी, तू पण होतीस, ओके, तू पण केलीस मदत. बरं इथे ये, तू आता इथे बाजूला बस, मी तुझ्या हाताला पटकन क्रीम लावून देतो, म्हणजे तुला बरं वाटेल. ईश्वरी म्हणते की आता काय नवीन, ही क्रीम लावून देत आहे? तेव्हा तो म्हणतो की हो, जरा इथे बस, मी ऑइंटमेंट लावून देतो, म्हणजे तुझ्या हाताला जरा बरं वाटेल. ईश्वरी तिथेच खाली बसते आणि अर्णव आता तिला म्हणतो की तुझा हात पुढे कर, मी व्यवस्थितपणे तुला क्रीम ती लावून देतो. आणि मग अर्णव ईश्वरीच्या हाताला ते ऑइंटमेंट लावून देत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर हळू, दुखतोय माझा हात. तेव्हा मग अर्णव हा ईश्वरीच्या हातातली जी बांगडी असते ती अलगद काढतो आणि ती आऊच असं हलकंच ओरडते, आणि नंतर मग अर्णव तिच्या हाताला व्यवस्थितपणे क्रीम लावून देत असतो. आणि अर्णवची ती अशी काळजी पाहून ईश्वरीला आणखीनच बरं वाटत असतं आणि गालातल्या गालात ती हसत असते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की नमो ही तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि मोबाईलवर काहीतरी तिचं बघणं सुरू असतं. लक्ष असतं मोबाईलमध्ये, परंतु डोक्यात विचार मात्र वेगळेच सुरू असतात. तिला आठवत असतं ज्या दिवशी तिने घरात पहिल्यांदा काहीतरी बनवलं होतं, सगळ्यांसाठी गोडाचा पदार्थ म्हणून खीर बनवली होती. त्यावेळेला सगळ्यांना ती म्हणते की सगळ्यांनी चाखून बघा आणि मला सांगा की कशी बनली आहे ती. तेव्हा मग आता बाबा तिला म्हणतात की हो अगं, काहू तरी दे मला. नंतर मग आकाश ती खीर खातो आणि म्हणतो की वाव, जस्ट अमेझिंग, टू गुड, असं म्हणून तो खिरीचं कौतुक करतो. तेव्हा मग नम्रता पण खूप खुश झालेली असते आणि म्हणते की छान बनली आहे ना खीर. तेव्हा तो म्हणतो की हो मस्त बनली आहे, पण ईश्वरी बनते ना तशी नाही, त्यात साखर जास्त असते ना.
असं म्हटल्यावर तिला ते सगळं ऐकून नाराजी झालेली असते. तेवढ्यातच आता तिचा विचार तो सुरू असताना बाजूला आकाश येऊन बसतो आणि आकाशचं तिच्याशी गप्पा मारणं सोडून वेगळं सुरू असतं. तो म्हणतो की मला ना खरंच खूप अमेझिंग वाटतं आहे. म्हणजे दादाने आज जे काही केलं आहे ना त्याबद्दल सॅल्यूट आहे बॉस, हॅट्स ऑफ टू दादा. तेव्हा मग ती विचारते की नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की अगं नम्रता, आज जे काही घडलं ना घरात त्याबद्दल बोलतोय मी. आज बघितलंस ना तू दादाला, आज दादामधला ना एक वेगळाच माणूस माझ्यासमोर आला होता. म्हणजे आतापर्यंत दादाचा स्वभाव कसा होता तुला माहिती आहे. दादाचा स्वभाव असा होता की समोर जर एखादी व्यक्ती चिडली ना तर दादा पण त्याच्यापेक्षा डबल रिॲक्ट करून चिडायचा. पण आज तर दादाने मात्र वेगळंच काहीतरी केलं. आज खरं तर अंजली दीची अवस्था अशी होती की तिला खरंच कोणी समजू शकत नव्हतं, परंतु दादाने इतकं छानपैकी समजून घेतलं तिला आणि तिला छानपैकी बोलून दाखवण्याची, समजवण्याची गरज होती. ते आज इतकं मोठं काम दादाने केलं. आणि तुला माहिती आहे नम्रता, हे सगळं कोणामुळे झालं आहे तर ईश्वरीमुळे. सिरियसली ईश्वरीने ना दादाला पूर्णपणे चेंज करून टाकला आहे. त्याचं पूर्णपणे वागणंच बदलून गेले आणि विच इज व्हेरी सरप्रायझेबल असं म्हणून आता तो तिच्याकडे बघत असतो. तेव्हा लगेचच ती म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही आता इथे आमच्या दोघांबद्दलच बोलणार आहात का? म्हणजे माझ्याशी गप्पा मारायच्याच नाही आहेत का तुम्हाला? तेव्हा आकाश म्हणतो की नम्रता काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते की काय झालं आहे, काय झालं आहे? हो, प्रत्येक वेळेला बघते मी लग्न झाल्यापासून, या घरात आल्यापासून. आपलं लग्न झालं आहे ना नवीन, आपण नवीन जोडपं आहोत, पण आपल्याबद्दल कोणाला काहीच इथे वाटत दिसत नाही आहे. म्हणजे काय ना, कसं झालं आहे की प्रत्येक वेळेला ते आपलं ईश्वरी अर्णव हेच सुरू असतं प्रत्येकाचं. आपलं लग्न झालं आहे याबद्दल कोणाला कौतुक आहेच की नाही? तेव्हा मग तो म्हणतो की काय बोलतेस तू नम्रता, त्या दोघांबद्दल तुला काय प्रॉब्लेम असू शकतो? तेव्हा ती म्हणते की नाही हो, प्रॉब्लेम असा नाही आहे, पण मला मनाकडे कुठेतरी असं वाटतंच ना की आपल्याबद्दल कोणीतरी बोललं पाहिजे किंवा तुम्ही तरी निदान माझ्यासाठी वेळ दिला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. पण नाही, तुमचं आपलं सारखं तेच सुरू असतं. तेव्हा मग आकाश म्हणतो की यू नो ना, घरामध्ये सध्या काय सिच्युएशन सुरू आहे नम्रता, त्यामुळे मला ना या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडताच येत नव्हतं. दी आता बघितलं ना कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे. तेव्हा ती म्हणते की हो, मला माहिती आहे, घरातली प्रत्येक सिच्युएशन मला समजते, पण मला एकच कळत नाही आहे, तुम्हाला वाटत कसं नाही हो? म्हणजे तुमच्या बायकोला नवीन लग्न झाली तर जरा वेळ द्यावा, तिच्याशी गप्पा मारावात, तिला जरा कुठेतरी फिरायला घेऊन जावं. तर नाही, अजिबात नाही, तुम्ही तर ते काहीच करताना दिसत नाही मला. जाऊ दे, मला ना बोलायचंच नाही आहे तुमच्यासोबत, जाऊ दे. असं म्हणून अगदी लटकेच राग धरत ती बाजूला येते. तेव्हा आकाश आता तिचा हात धरतो आणि म्हणतो की एक मिनिट नम्रता थांब, तुला काय म्हणायचं आहे? की मी तुझ्याशी बोलायचं नाही आहे, खरंच तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे? तेव्हा ती म्हणते की हो, खरंच मला नाही बोलायचं तुमच्याशी. तेव्हा तो म्हणतो की बघ हा, आता तुझ्या चेहऱ्यावरती राग आला आहे, मग नक्की काय होऊ शकतं हे तुला माहीत आहे ना? तेव्हा ती म्हणते की काय होऊ शकतं? तेव्हा तो म्हणतो की हे बघ नम्रता, तुझ्या चेहऱ्यावरती हा जो काही राग येतो ना, त्यामुळे तू आणखीनच सुंदर दिसतेस, तुला माहिती आहे ना, आणि त्यामुळे आणखीनच मी तुझ्या प्रेमात पडत जातो. तुझ्या ह्या रागामुळे तुझा चेहरा लाल होतो आणि तू खूपच सुंदर दिसते. तेव्हा मग आता ती त्याला म्हणते की जाऊ दे, तुम्ही आपलं तेच जाऊ दे, पण मला नाहीच बोलायचं आहे ना? तेव्हा तो म्हणतो की ओके ठीक आहे, इतकं सगळं असूनही तुला नाही बोलायचं आहे माझ्याशी? तेव्हा ती म्हणते की नाहीच बोलायचं आहे मला तुमच्याशी. मग तो म्हणतो की ओके ठीक आहे चालेल, मग मी पण नाही बोलणार तुझ्याशी. तेव्हा मग आता लगेचच ती म्हणते की काय, तुम्ही पण नाही बोलणार का? तेव्हा मग हो, मी पण नाही बोलणार असं म्हणून तो रुसून बसतो. तेव्हा नम्रता त्याला आवाज देते आणि म्हणते की काय तुम्ही पण? आकाश असं म्हणून आता ती त्याच्यावरती हसायला लागते. दोघंही एकमेकांच्या त्या सिच्युएशनवरती हसत असतात आणि एकमेकांना मिठीत घेतात. फायनली नम्रता आणि आकाश हे दोघंजणी एकत्र आलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव ईश्वरीच्या हाताला क्रीम लावून देत असतो. तिच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार सुरू असतो. तेव्हा अर्णवला कळतं की ईश्वरीच्या डोक्यात काही ना काहीतरी पुन्हा काडी चालू झाली. तो म्हणतो की मी सिंदूर, काय झालं? तू एकदम लक्ष घालून कुठे विचार करतेस? मी इथे तुझ्याशी काहीतरी बोलतोय आणि तुझं लक्ष मात्र दुसरीकडेच. काय झालं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही काही नाही सर. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, सांगणार आहेस का मला की काय झालं आहे ते? तू कुठल्या तरी एकदम डीप थिंकिंगमध्ये गेली होतीस. बोल, कसला विचार करत होतीस? ती म्हणते की नाही सर, जाऊ द्या ना, उगीचच कशाला, सोडा ते सगळं. तुमचा मूड उगाच खूप हॅपी आहे आणि त्यामध्ये मी हे बोलून अजून प्रॉब्लेम नको यायला. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, आता तू बोलणार आहेस का की नक्की काय झालं आहे ते? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, मला हे बोलायचं होतं की
आत्तापर्यंत आपण सगळं काही केलं, म्हणजे आपल्या मनात जी काही इच्छा होती की आपल्याला राकेशला जेलमध्ये पाठवायचं आहे तेही पूर्ण झालं. आपण घर पूर्णपणे व्यवस्थित झालं, ताईला सगळ्यातून सावरलं आहे. पण एक गोष्ट राहिली आहे, ते म्हणजे की तुमचे बाबा आणि माझी आई या दोघांच्याही असं खोटं नाव कोणी घेतलं होतं, म्हणजे दोघांबद्दलची खोटी अफवा कोणी पसरवली होती आणि बदनामी कोणी केली होती, ती बाई कोण होती आणि तिने सगळं का केलं होतं, कशासाठी केलं होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधायला हव्यात ना. तेव्हा मग अर्णव म्हणतो की रिअली मिस इंदौर, अगं उगाचच आता हे सगळं कशासाठी, म्हणजे आत्ताच तर आपण त्या राकेशला जेलमध्ये टाकलं, जरा वेळ जाऊ दे, थोडं काही ठीक होऊ दे, सगळ्यांना त्यामधून बाहेर येण्याचा वेळ मिळू दे, मग नंतर बघूया ना आपण काय करायचं ते. उगीचच लगेच हे सगळं नको. आताच तर सगळं ठीक झालं आहे ना, उगीचच तुझा डिटेक्टिव्ह मोड आता पुन्हा ऑन करू नको, राहू दे सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणते की राहू दे, तुम्हाला तर ना काहीच माझं बोललेलं पटत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं उगीचच नाही विषय काढत, पण तुम्ही माझ्या मागे लागलात की बोल ना मिस इंदौर काय झालं, बोल ना मिस इंदौर काय झालं. मग काय तुम्ही ऐकणार आहात का माझं कधी? जाऊ दे ना, मी पण उगीचच तुमच्या मागे लागले असं म्हणून ईश्वरी आता वैतागत असते आणि म्हणते की उगच म्हणे की मोठा डिटेक्टिव्ह मोड ऑन करू नको वगैरे. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदौर जाऊ दे, मग मी तरी कोणाशी बोलणार ना, तूच तर माझी हक्काची बायको आहेस. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय म्हणालात तुम्ही हक्काची. तेव्हा अर्णव शांत बसतो आणि म्हणतो की माझा फोन आला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, कोणाचाच फोन आलेला नाही. तेवढ्यातच फोनची रिंग वाजते आणि तो म्हणतो की आला फोन. तो ॲडव्होकेटशी बोलत असतो आणि म्हणतो की हो, त्याच्या विरोधात सगळे पुरावे आहेत. हे बघा, राकेशला अजिबात सोडायचं नाही आहे, सगळे इव्हिडन्स आय विटनेस सगळे आहेत, त्यामुळे त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि एक आणखी गोष्ट म्हणजे त्या राकेशला बेल मिळता कामा नये, त्याला चांगली शिक्षा मिळाली पाहिजे असं तो बोलतो आणि फोन ठेवतो. आता फोन ठेवल्यानंतर ईश्वरी विचारते की काय म्हणत होता सर तुम्ही, हक्काची काय. तेव्हा आता अर्णव म्हणतो की 1 मिनिट, फोन अजून चालू आहे असं म्हणून तो मुद्दामच फोन घेऊन बाजूला निघून जातो आणि ईश्वरीचं बोलणं तो तिथेच टाळतो. आणि नंतर निघून गेल्यानंतर ईश्वरी गालातल्या गालात हसते आणि म्हणते की मला माहीत आहे अर्णव सर, तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते. किती काही झालं ना तरी तुम्ही टाळू शकत नाही आणि तुमच्या मनातलं कधी ना कधीतरी ओठावर हे येणारच जे आज आलं. आणि मी तुमची हक्काची बायको आहे हे तुम्ही बोलून दाखवलंतच ना शेवटी, असं म्हणून ती आता गालातल्या गालात हसायला लागते. तर इथे सगळेजणं आपापल्या खोलीमध्ये असतात. आजीचा जपमाळ घेऊन जप सुरू असतो. अर्णव आणि बाकीचे सगळे खाली आलेले असतात. तेवढ्यातच एक अलार्म वाजायला लागतो. आता हा अलार्म कुठून वाजतोय असं सगळ्यांना भीती वाटायला लागते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की कुठून येतोय हा आवाज. नमू म्हणते की तिथे अंजलीताईंच्या रूमच्या इथून हा आवाज येतोय. नक्की त्यांच्या इथून हा धूर पण येतोय. मग सगळेजणं तिच्या रूमकडे धावत जातात. तर अंजली ही राकेशच्या जुन्या आठवणी म्हणजेच त्याचे फोटो सगळ्या काही गोष्टी जाळून टाकत असते. सगळेजणं तिच्याकडे धावतात आणि तिला बघून खूप घाबरतात. तेव्हा अंजली ते अगदी सगळं काही संपवत असते. सगळे ज्याच्याबरोबरच्या आठवणी असतात, लग्नाच्या म्हणा किंवा लग्नानंतरच्या सगळ्या आठवणी राकेशच्या जाळून टाकत असते. आणि हे सगळं करत असताना आता तिला खूप बरं वाटत असतं. मामा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की अंजू, अगं काय झालं. तेव्हा ती म्हणते की काही नाही. आता चिंटू, तुला सांगू का, या आगीमध्ये राख होत आहे ना, ही जी काही जळती आहे ती चिता आहे अंजली राजेश भोसलेची. आणि या चितेतून आता एकच व्यक्ती उरली आहे. मी अंजली राजेश भोसलेला या चितेबरोबरच आता मागे घातलेलं आहे आणि या फोटोमध्ये ती जळून खाक होती आहे आणि आता उरती आहे ती फक्त अंजली रमाकांत राजे शिर्के. मी आता या अंजली राजेश भोसलेला कायमचं माझ्यापासून लांब करत आहे. कुठल्याही प्रकारची आठवण मला नको आहे असं म्हणून आता ती सगळं काही जाळून टाकत असते. राकेशबरोबरचे लग्न झालेले फोटोज, त्याचे अल्बममधले सगळे काही फोटोज ती जाळत असते आणि म्हणते की मी खरंच खूप उशीर केला या गोष्टीला. मला माहिती आहे, मला माझी माणसं सतत सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण नाही, आता मी माझ्या माणसांसोबत जगणार आहे. मला खूप वेळ लागला माझ्या माणसांना ओळखायला आणि ही आहेत सगळी समोरची माझ्या हक्काची माणसं. मी आता ठरवलं आहे की स्वतःला बदलून टाकायचं आहे. स्वतःला आता सगळं चेंज करायचं आहे. ते म्हणजे की मला आता माझ्या माणसांसोबत जगायचं आहे. मला राहायचं आहे ते माझ्या माणसांसाठी, माझ्या करूसाठी आणि ते म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचं स्वतःसाठी. मला आता स्वतःसाठी जगायचं आहे. खूप झालं, आता या सगळ्यातून मी बाहेर पडणार आहे आणि एक करून सगळ्या गोष्टी मी आता मागे टाकणार आहे असं म्हणून आता अंजली ते सगळे फोटोज जाळत असते.
आणि अर्णव हे सगळं बघतो आणि घरातल्या सगळ्यांना एका प्रकारे खरंच खूप बरं वाटत असतं, कारण की इतक्या मोठ्या संकटातून ती बाहेर येत असते आणि स्वतःच्या मनाने कोणीही न सांगता. तेव्हा अंजली म्हणते की माझी माणसं त्यांचं मी नाही ऐकलं, पण आता तरी माझे डोळे उघडले आहेत. आता माझ्या माणसांना आणि माझ्या कनूला सोडून मी कुठेही जाणार नाही. माझं एक नवीन आयुष्याला मी सुरुवात केलेली आहे, असं म्हणून आता अंजली गालातल्या गालात हसते आणि खूप खुश झालेली असते. आणि अर्णव तिच्याकडे बघत असतो की ताईला काही त्रास तर होत नाही आहे ना. त्यावेळेला आता तिला काही त्रास न होता अंजली गालातल्या गालातच हलकंसं हास्य करते आणि ती पुढे धावत येत असते. आतापर्यंत मी एका खोटारड्या माणसावरती विश्वास ठेवला होता, पण आता नाही. आता मी सगळ्यातून बाहेर पडली आणि मला आता हे सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे, असं ती स्वतःशीच बोलत असते. आणि त्यानंतर मग आता अर्णव हा तिच्याकडे बघत असतो, तेव्हा ती सगळं काही जाळून टाकते. आणि शेवटी तिच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र असतं राकेशच्या नावाचं, ते मंगळसूत्रही ती आता त्या जळत्या आगीमध्ये खाक करून टाकते. ते मंगळसूत्रही ती फायनली आता टाकून देते. आणि तिचं ते रूप पाहून घरातले सगळेच खूप खुश होतात. आजी, आकाश, मामा सगळे तिच्याकडे अगदी आनंदाने बघत असतात. आता अर्णवला आणि ईश्वरीला देखील ताईचा खूप अभिमान वाटू लागतो. नंतर मग आता अंजली ही हळूहळू चालत चालत अर्णवजवळ येते आणि अर्णवला मिठीत घेते, म्हणजे अर्णवच्या मिठीत जाते. आणि फायनली तिने सगळं काही सोडून दिलं. जे काही अर्णवनं सांगितलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी आता तिने संपवल्यात हे पाहून अर्णवलाही खूप समाधान मिळालेलं असतं. आणि मग अर्णव हा ताईला शांत करत असतो, तिला एक प्रकारे सिंपती देत असतो की आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे. मामी आणि आजी याही दोघीजणी अंजलीसाठी खुश झालेले असतात. अर्णवच्या डोक्यावरचं एक मोठं टेन्शन आता हलकं झाल्यासारखं झालेलं असतं. नंतर ईश्वरी आता त्यांच्या रूममध्ये मोबाईल बघत असते. तेव्हा मोबाईल बघत असताना ती इकडून तिकडून चालत असते आणि मोबाईलचा आवाज खूप जास्त असतो. अर्णवचं काहीतरी काम सुरू असतं. आता ईश्वरी अर्णवच्या तिथे सोफ्याच्या इथे तो बसलाय, तिथेच बाजूला येऊन टेकते आणि ती रील्स बघत असते. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर 1 मिनिट. तेव्हा ईश्वरी म्हणते की थांबाव सर, मी जरा रील्स बघते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर ठीक आहे तू रील्स बघते, पण मी काम करतो आहे ना, मला त्या आवाजाचा त्रास होतो आहे, त्यामुळे तू जरा कानामध्ये हेडफोन घालत ना, म्हणजे मला माझं काम नीट करता येईल. तेव्हा ईश्वरी म्हणते की थांबाव सर, मला हेडफोन कुठे आहेत ते सापडत नाही आहे, जरा बघू द्या ना मला मोबाईल, मला रील्स बघू द्या, तुम्ही करा ना तुमचं काम, मी कुठे अडवलं आहे तुम्हाला, असं ती म्हणते. आणि तिचं ती काम करत असते. अर्णवचं ती काही ऐकायला तयारच नसते. तेव्हा अर्णव आता तिच्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो की मिस इंदोर प्लीज स्टॉप. पण ती म्हणते की सर हे बघा, जरा तुम्ही शांत होता का, मला माझं काम करू द्या ना. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर मला डिस्टर्ब होतं आहे, ते काही समजत नाही आहे का तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते की कसलं डिस्टर्ब, कसलं काय, मी माझं काम करते ना. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की ओके ठीक आहे. तेव्हा आता ईश्वरी ही गडबडच, म्हणजेच तिचा मोबाईलच बघत असते, तिचं लक्ष अर्णवकडे अजिबातच नसतं. त्यामुळे अर्णव आता वैतागून उठतो आणि तो जाऊन तिथून त्याचं जे टेप असतं ते घेऊन येतो. आणि ते म्युझिक सिस्टम मशीन घेऊन आल्यानंतर ॲलेक्झाचं मशीन तो तिथे ठेवतो. आणि मग ईश्वरीला धडा शिकवण्यासाठी आता म्हणतो की ॲलेक्झा हे पार्टी सॉन्ग, असं म्हणून आता तो पार्टीचं सॉन्ग लावायला लावतो. आणि ॲलेक्झाचं आता ते गाणं सुरू होतं आणि तो आवाज आता खूप मोठा असतो. ईश्वरीला त्या आवाजाने डिस्टर्ब व्हायला लागतं. ती म्हणते की हे काय करताय सर तुम्ही, आता तुम्ही काम करत होतात ना, मग हे काय मध्येच गाणं लावून ठेवलं आहे. तेव्हा तो म्हणतो की हो मला काम करायचं आहे ना, म्हणून मी गाणं लावलं आहे. ईश्वरी म्हणते की पण तुम्ही तर काम करत होतात, तुम्हाला आवाजाचा त्रास होत होता, मग मध्येच काय तुमचं. तेव्हा तो म्हणतो की हो होत होता मला आवाजाचा त्रास, पण मला ना सवय आहे गाणी ऐकत काम करायचे, त्यामुळे मी आता तसंच करणार आहे, माझी गाणी ऐकत काम करणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे करा तुम्ही तुमचं काम, पण जरा आवाज तरी कमी करा, मी पण काहीतरी करते आहे ना, मलाही काहीतरी ऐकू आलं पाहिजे की नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके आवाज कमी करायचा आहे का, ठीक आहे चालेल. आता तो उलटच मुद्दाम करतो. तो म्हणतो की ॲलेक्झा प्लीज इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ द सॉन्ग. तेव्हा मग आता तिचा आवाज ॲलेक्झाचा पुन्हा वाढतो आणि त्या वाढलेल्या आवाजामुळे ईश्वरीला तिच्या फोनमधलं काही ऐकू येत नसतं. आता ईश्वरीला कळतं की अर्णवने कशाप्रकारे तिची बत्ती गुल केलेली असते. आता पूर्ण मोठ्या आवाजामध्ये गाणं सुरू असतं. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की खरंच हे म्हणजे ना
असं म्हणून ती आता बाजूला जाते आणि बाजूला जाऊन कपाट उघडते आणि कपाटामध्ये जे काही कॉर्ड्स असतात ते कॉर्ड्स घेते आणि मग ते स्वतःच्या कानात घालते. आता ते सगळं ती अर्णवला दाखवत असते की बघा मी हे कॉर्ड्स घेऊन कानामध्ये घालत आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर आता अर्णवच्या मनामध्ये विचार यायला लागतात की आता कसं फसवलं बरोबर. मग ईश्वरी आता त्याला म्हणते की मी आता कॉर्ड्स घातलेत हां. तेव्हा आता एलेक्झाचं गाणं सुरूच असतं, त्याने काही आवाज कमी नसतो केलेला. आता ईश्वरीला तो टाळ्या वाजवून आता खुणावत असतो, 1 मिनिट मिस इंदोर. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय आता तुमचं. तेव्हा ईश्वरीला आता तो म्हणतो की मिस इंदोर इकडे ये. तेव्हा आता लगेचच ती म्हणते की मला तुम्ही काय बोलताय ना ते ऐकू येत नाही आहे, माझ्या कानामध्ये कॉर्ड्स आहेत, तुम्ही उगाच मोठमोठ्याने बोंबलू नका, मला काहीही ऐकू येणार नाही आहे, समजलं. मला माझं काम करू द्या ना, तुम्ही तुमचं काम करा, ऐकताय ना आता ते गाणं, ऐका मग. तेव्हा आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर तुला समजतं आहे का, अगं मला काय हवं आहे, मला ब्लॅक कॉफी हवी आहे, कॉफी. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय काय म्हणताय तुम्ही, फी कसली फी, आता फक्त तुम्ही एवढं सगळं मला शिकवण्याचं फक्त फी घेणार आहात का. तेव्हा तो म्हणतो की नो मिस इंदोर. आता तो तिचे केस वरती करतो आणि दाखवतो त्याला काय हवं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की माझे केस कशाला हवेत तुम्हाला, तुमचे घ्या ना, तुमचेच घ्या, ते केवढे वाढलेत बघा, घ्या तुमचेच केस. तेव्हा तो तिला ओरडतो आणि म्हणतो की मिस इंदोर तुला कळत कसं नाही आहे, मी ब्लॅक कॉफीबद्दल बोलतो आहे. आता ईश्वरीला अर्णव म्हणतो की ब्लॅक कॉफी समजलं आहे का तुला. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय ब्लॅक कॉफी. तेव्हा लगेचच तिथून ॲलेक्झा म्हणते की ब्लॅक कॉफी विच इज नो शुगर नो मिल्क, असं म्हणून ती तिथून बोलत असते. तेव्हा ईश्वरी पण ते ऐकत असते की हिला इतकं सगळं माहिती आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की बघितलं मिस इंदोर, तिला किती काळजी आहे तुझ्यापेक्षा माझी, त्या बिचाऱ्या ॲलेक्झाला माझी किती काळजी आहे, तिने गाणं थांबवून लगेचच ब्लॅक कॉफीचं सांगितलं, म्हणजे बघ तिला काळजी आहे. तेव्हा मग लगेचच ती म्हणते, म्हणजेच नम्रता म्हणते की तिला असेल काळजी, पण मग इतकी जर तुम्हाला पुळका आहे ना तुमच्या त्या ॲलेक्झाचा, तर तिला सांगा ना तुमची ब्लॅक कॉफी घेऊन येईल ती घेऊन तुमची ब्लॅक कॉफी, मग तुम्हाला माझी गरज कशाला आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर काही सांगता येत नाही हां त्या ॲलेक्झाचं, आपलं हे सायन्स खूप पुढे गेलं आहे, एका वेळेला ही ॲलेक्झा ब्लॅक कॉफी पण घेऊन येऊ शकते हां माझ्यासाठी, म्हणजे बघ विचार कर, जर ही ॲलेक्झाच माझ्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येऊ शकते तर मग बायकोची कशाला गरज आहे ना, ते पण तुझ्यासारख्या बडबड करणाऱ्या बायकोची जाऊ दे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हां म्हणजे तुमचं हे सगळं अगदी बरोबर आहे, ठीक आहे, असं म्हणून आता ती चिडत असते. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर काय, म्हणजे मला कळत नाही आहे, तू या ॲलेक्झावरती जेलेस होतेस, कमॉन मिस इंदोर, तू या मशीनवरती जेलेस होतेस. तेव्हा ती म्हणते की जले मेरे दुश्मन, मी काही जळलेली वगैरे नाही आहे, समजलं. तेव्हा तो म्हणतो की नाही मिस इंदोर, खरंच तू जेलेस झाली आहेस, ॲक्सेप्ट कर. तेव्हा मग ती म्हणते की ओके झाले मी जेलेस, पण काय करणार, मला तरी माहिती आहे की माझ्यासारखं ती ॲलेक्झा काही करू शकते का, तर नाही, उगाच जेलेस होण्याचं काय कारण आहे. तेव्हा मग लगेचच पुढे ईश्वरी त्याला म्हणत असते की ठीक आहे तुम्ही आता ॲलेक्झाला सांगा ही कॉफी बनवून आणायला. तेवढ्यातच आता तो म्हणतो की हो ती बनवू शकते आणि तिची बॅटरी तेवढ्यातच डाऊन होते. मग ईश्वरी म्हणते की बघितलं घ्या तुमची ॲलेक्झा, लगेच तिची बॅटरी डाऊन झाली आणि माझी होते का कधी बॅटरी डाऊन, मी कधी पण तुम्ही सांगाल ब्लॅक कॉफी त्यावेळेला मी ब्लॅक कॉफी घेऊन हजर असते की नाही, आणि माझ्यासारखे इंदोरी पोहे जिरावण घातलेले खाल्लेत ना तुम्ही, मग असे हे ॲलेक्झा बनवून देऊ शकते का सांगा. तेव्हा तो म्हणतो की हो मिस इंदोर ॲक्च्युली होऊ शकतं, कारण सायन्स खूप पुढे गेलेलं आहे, हो ना, म्हणजे ती काही करू शकते. तिची बॅटरी डाऊन झाल्याचा पुन्हा आवाज येतो. ईश्वरी म्हणते की घ्या, हे सगळं काही करायला ना कुठल्याही मशीनची नाही तर माणसाची गरज असते. माणसाचे भावना इमोशन्स एकमेकांना समजले पाहिजेत, म्हणजे तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोचतात, माझ्या भावना या तुमच्यापर्यंत पोचतात, हीच असते असली नात्याची पेहचान. सर तुम्हाला हे मशीन वगैरे असं कुठलंही नातं देऊ शकत नाही, समजलं, म्हणजे तुमच्या मनातलं मला कळतं, माझ्या मनातलं तुम्हाला समजतं, हेच तर असतं ना सर खरं प्रेमाचं नातं. तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा ईश्वरी त्याला विचारते की सांगा नक्की काय आहे, मी जे म्हणाली ते खरं आहे ना, असं म्हणतच आता इथे तो तिच्याकडे बघत असतो आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर आपल्या एकमेकांचं आपल्या मनातलं कळतं ना. तेव्हा आता ईश्वरीने असं बोलल्याबरोबर अर्णव तिथल्या तिथे गप्प झालेला असतो, त्याला काय बोलायचं काहीही समजत नसतो, तो तिथेच शांत झालेला असतो. तर पुढच्या भागामध्ये आता अर्णव सगळ्यांना सांगत असतो की 1 मिनिट मला जरा एक फोन येतो आहे. आता तो फोन उचलतो आणि फोन उचलल्यानंतर म्हणतो की मिस इंदोर तुझ्यावरती ज्या व्यक्तीने हल्ला केला होता
ते व्यक्ती पोलिसांनी पकडलेले आहेत हे ऐकल्यावरती सगळ्यांना आनंद होतो आणि नंतर तो म्हणायला लागतो की ज्या माणसाने हे सगळं केलं ना त्या माणसालाही मी पोलिसांना पकडायला सांगितले, त्यामुळे आता लवकरच हे सगळं कोणी केलं आहे ते समोर येईल. तर वल्लरी रूममध्ये विचार करते की बापरे, आता जर पोलिसांनी पकडलं त्या माणसांना तर ते उदयकांतचं नाव घेतील आणि उदयकांत माझं नाव घेणार आहे. याचा अर्थ हा उदयकांत मला फसवण्याचं काम करणार आहे. ज्या अगोदर म्हणजेच उदयकांत माझं नाव घेईल त्याच्या अगोदरच त्याचा काटा काढला पाहिजे, त्याला सगळं काही शिकवलं पाहिजे, म्हणजे फायनली त्याला संपवलं पाहिजे, असा आता मामीचा विचार सुरू असतो. तर दुसरीकडे ईश्वरीच्या खोलीमध्ये कोणीतरी धूप घेऊन येत असतं आणि तिला वाईट असं स्वप्न पडलेलं असतं. तेवढ्यातच आता ती समोर डोळे उघडते तर तिच्यासमोर कोणीतरी एक व्यक्ती असते आणि ती खूप घाबरलेली असते. आता ती घाबरून पळणार तेवढ्यातच तिच्या पायाखाली निखारे असतात जळते आणि त्या निखाऱ्यांवरती तिचा आता पाय पडतो. त्यामुळे नेमकं पुढे काय घडणार आहे आणि ईश्वरीच्या पायाला अचानक कसं भाजलं, नेमकं काय होणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.